तर ही संगती संभवत नाही म्हणतात. म्हणजेच त्याला कर्माच्या एक तर पुढच्या जन्मामध्ये तो जाईल कसा, पाठीमागे जर कर्म आधार नाही त्याला, तर तो पुढचं शरीरच घेईल कसा काय. कारण ते शरीर तर तिथं नाश पावलं, म्हणजे आत्मा जर त्यालाच मांडला तिथे जर गेला तर ते नाशच पावलं तिथे. मग आत्म्याच्या ठिकाणी कर्म राहतं का, असाही एक प्रश्न तयार होतो. आत्म्याच्या ठिकाणी कर्म राहतं का, तर आत्म्याच्या ठिकाणी कर्म राहत नाही, तर जीवात्म्याच्या ठिकाणी साठा केला जातो. त्यातले अजून पुढे सूक्ष्मता आहे ती जीवात्म्याच्या ठिकाणी. आत्म्या पण चैतन्य एक मानावं लागेल, त्याच्याशिवाय त्याला या कर्मांना कर्म कसे राहतील, आश्रय कर्माला आश्रय तर ठेवावे लागेल. म्हणून एक जो जीवात्मा आहे त्याचा नाश होत नाही असा एक आत्मा मुख्य आत्म्यावरून भिन्न मानलेला आहे शास्त्र आहे. आत्मा कर्म नाही करत, देह आत्मा नाही, तर तुम्ही त्याला सांगताना असं म्हटलं की मग त्याच्या कर्माच्या संगतीत घेतलं त्याला. मग काय चैतन्याने कर्म केलं का, तर चैतन्य अधिष्ठान स्वरूप असणारं चैतन्य कर्म करत नाही, पण त्याच्याशिवाय कर्म घडत नाही. आणि मग असा कर्म करणारा कोण, तर तो जीवात्मा. म्हणून हा जीवात्मा कर्म करतो, पण त्या जीवात्म्याचा तरी प्रकाश आत्मस्वरूपातूनच येतो. हा जीवात्मा हा जास्त काळ म्हणजे दीर्घ काळ आहे, अनादिकालापासून जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत तो राहतो. म्हणून असा एक आत्मा ज्याला जीवात्मा असं म्हणतात, त्याच्या ठिकाणी कर्मसंगती आहे. आत्म्याच्या ठिकाणी कर्मसंगती तशी नाहीच आहे. पण आत्ता आपल्याला मूळ मुद्दा एवढाच होता किंवा आत्मा जर मुख्य आत्मा हा विषय चाललेला इथं, आणि तो जर देह म्हणून मानला तर मग त्याची उत्पत्ती आणि नाश हे दोन्ही घडतात देहाचे. म्हणून ते फक्त कालिक असतात, म्हणजे एका शरीरापुरते मर्यादित, तर पुढच्या शरीराची कर्मसंगती लागत नाही. म्हणून देह आत्मा नाही असं म्हटलं. किंवा अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश नावाचे हे दोन दोष या ठिकाणी येत आहेत. कसे ते पहा. देह जर आत्मा स्थूल आत्मा मानला तर मग ते आत्म्याबरोबर त्याचा नाश उत्पन्नही होतो आणि नाश पण होतो. बरोबर, उत्पन्न होतो आणि नाशही होतो. कोणाचा, म्हणजे देहाला आत्मा मानला तर देहरूपी आत्म्या असं म्हणतात. पुढे मग त्यावर पूर्वोक्त दोष येतात म्हणतात. मग अकृत अभ्याग म्हणजे न केलेल्याचे फळ येते, न केलेल्याची प्राप्ती, त्याचं नाव अकृत, केलं नाही आणि त्याची प्राप्ती झाली असा हा दोष येतो म्हणतात. कसं सांगा आता. हा जन्म घेऊन मग त्याला नाना प्रकारची सुखदुःखी भोगावी लागतात. टीका त्याला जर काही प्रमाण सुखदुःख भोगावी लागतात तर त्याला जर काही कारण नाही असं म्हटलं तर ते एक आहे प्राण्यांचे भोग सगळे सारखे. तेच तुम्हाला म्हणलं की पूर्वजन्म जर आत्म्याला नव्हता म्हणजे तो नाश पावला, मग त्याला परत जन्म का, कारण तो तर तिथंच मेला, मग त्याला परत जन्म द्यायचं काय कारण आहे, हेतुता काय. कर्म शिल्लक असेल तर त्याला हेतुता देता येईल, पण कर्म शेष नाही तर मग पुन्हा जन्म तरी काय द्यायचे कारण आहे, कारण देहाबरोबर नाश पावला, परत जन्माचं काय कारण आहे. चला. आणि शिवाय दुसरी संगती की प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी सुखदुःख भिन्न भिन्न प्रतीला येत आहेत. मग हे सुखदुःख भिन्न भिन्न प्रतीला अशी तरी काय येतात, जर मागचं काय आपलं काही शिल्लकच नाही आणि मग नवीन आत्मा फ्रेश असेल पुढच्या जन्मात, तर त्याला सुखदुःख सगळ्या लोकांची वेगवेगळी का दिसतात. एकच यायला पाहिजे, कारण मग सगळे कसे येतात, मागचं काहीच नाही मग कोणाला. मग सगळ्यांची सुखदुःख समान, इतकी समान होतील की सगळ्यांची घरं समान, सगळ्यांची शरीरं समान, कारण काहीच नाही, शरीरं सुद्धा सगळी समान बनतील, भोग समान बनतील, खाणं समान बनल, सगळं समान होईल. त्याच्यात कुठेच भेद करता येणार नाही. कारण भेद का करायचा, कारण ते मागच्या कर्मावर आधारित भेद आहे. आज बी जेवढे दिसतात माणसं
वेगवेगळी माणसं, पण त्यांचे आकार बघा, त्यांचे रंग, रूप, नाव, सगळ्याच बाबतीत भेद आहे. पुढे म्हटलेलं आहे त्यांनी. मग मोक्ष कसा होईल समजा येणे कोणी मग त्याच्या सारे असे एकसारखे होते. आणि मग एकसारखे तर त्याच्यातही सुख द्यायचं का दुःख द्यायचं, आई देवाला प्रश्न आहे. तर मग सगळ्यांना समजा त्यांनी ठरवले की सगळ्यांना सुखच द्यायचं, तर सगळ्यांना सुखच राहील. आणि सगळ्यांना दुःख तर सगळ्यांना दुःखच राहील, कारण त्याच्या ठरवण्यावर अवलंबून राहील. कारण कर्म शिल्लक नाही यांच्याकडे. पण असे सगळा घोटाळा होऊन जाईल. म्हणून असं काही नाही. तर मागचं कर्म करून हा जीव पापपुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, मनुष्य देही येऊनी हानी केली, असा एक अभंग आहे. पण हा क्षेपक अभंग आहे. गाथेमधला नाही क्षेपक. पण क्षेपक अभंग सुद्धा वेगळे आहेत. असं नाही की कुठले बी अभंग क्षेपक आहेत. तर ते क्षेपक अभंगही वेगळे आहेत की ज्याच्या ते या अभंग कीर्तनाला नाही घेतलेलं, क्षेपक नाही निवडलेलं. त्याच्यातले मुख्य गाथेतले आहेत एवढेच. इतके काही कमी आहेत का हो, तेव्हा तिकडे जाऊन घे असं अण्णा म्हणायचं. त्यामुळे हे काय कमी पडले तुम्हाला की त्याच्या तिकडे जाण कुठून शोधून काढ एखादा तोच घे. तर त्या यापेक्षा काय चला. तर तेव्हा पण काही वेळेला पूर्वी काही पाठ केलेले असतात ना, ते तसेच राहतात बुद्धीमध्ये, म्हणजे त्याचा विचार होतो. पण काय त्याला काही संगतीच नाही. कारण त्याच्यामध्ये ते भाषा शैलीच अशी विचित्र आहे. तर ती कोणीतरी तयार केल्यासारखे असे. काल ती पाहिला ना तो अभंग, चांगलं होतं, म्हणजे घेण्यासारखं होतं दुसऱ्याला असं बोध घेण्यासारखं. हा. पण त्याची जी रचना आहे ती कलियुगाला अनुसरून आता केलेली दिसली. म्हणजे त्याच्यातली आत्ताची आणि त्याने ते नावावर टाकून दिला. उभं राहायचं. हा, असं नाही होत. तर सगळ्यांना भोग सारखे नसतात. तर मग कोणी एक सुखी, एक दुःखी, एक श्रीमंत, एक बरोबर आहे ना. आपण समाजामध्ये काय पाहतो, सगळी वेगवेगळी प्रकारची भिन्नता पाहतो आपण. सगळ्यांचे सुखदुःख सारखे नाही. एक शांत, सुखदुःख तर सारखे नाहीतच नाहीत. तर त्यांना प्राप्त असणारे भोग हे अजिबात सारखे नाहीत. त्याच्यातही भिन्नता आहे. एक शांत, दुसरा क्रोधी, एक विद्वान, दुसरा मूर्ख, बरोबर आहे. एक आळपायुषी, दुसरा दीर्घायुषी, एक अंध, दुसरा मुका, एक पांगळा, एक ब्राह्मण, दुसरा चांडाळ, एक मनुष्य, दुसरा पशु. म्हणजे सगळ्यांना वेगवेगळे. तर हे कोणी केलं, देवाने केलं असं म्हणावं लागेल. बरोबर का नाही? आपल्या कर्माने तर कर्माने केलं. म्हणजेच तुमचं कर्म करणारा जो पाठीमागचा जीवात्मा आहे तोच शिल्लक आहे असं म्हणावं लागेल. आणि जीवात्मा हा कोणाच्या प्रकाशाने? आत्मप्रकाशाने. म्हणून कमीत कमी देह नाही हे तर नक्की झालं. आता आत्मा कोण आहे हे पाहू नंतर, कारण ते काय लगेच शोधायचं नाही, इतक्या लगेच सापडणार नाही. हळूहळू शोधता आत्म्याचा शोध लागेल. पंचकोश विवेकामध्ये आत्म्याचा शोध नाही लागल्यावर मग कुठे लागेल तेव्हा सांगा. त्याप्रमाणे देह नष्ट होतात. तर मग आत्मा नष्ट होतो असे मानले तर प्रस्तुत ज्यांनी त्यांनी केलेल्या कर्माची मग बऱ्या वाईट कर्माची काय सोय लागायची? कर्म कोणी केलेला? बऱ्या वाईट आत्ता जे भोगायला येतं त्या कर्माची काय सोय? आणि याच्यानंतर दुसरा एक भाग तयार होईल की आता जर तुम्ही कर्म करताय त्याच्यावरतीही काही नियंत्रण राहणार नाही. कारण ते म्हणले देहाबरोबर आत्मा नष्ट होतं. तर या देहात केलेलं कर्म सुद्धा आपापच काय झालं? नाश पावलं. ते भोगायला येणारच नाही. म्हणून विहित कर्मण, निषिद्ध कर्मण हे विभाग तरी कशाला करायचे? का? आणि त्याचा काही कारणच राहणार नाही. कारण मुक्तही नाही, बद्धही नाही, शास्त्राभ्यास करायची गरज नाही, श्रवणादी साधनं सुद्धा व्यर्थ होऊन जातील. काय करायची? कोणाला मुक्त काय? कारण ती मरतोय, आत्मा आपापच मरतोय. सगळंच नाशच पावतो. म्हणून अशी विसंगती तयार होऊन जाते, विस्कळीतपणा तयार होतो कर्मातला. बरं, हे अनुभवाला जुळतं का? आत्ताच्या आपल्या अनुभवाला देह आत्मा मांडला तर हे जुळत नाही. म्हणजे सगळ्यात सबल प्रामाण्य झालं त्याचं. चला, यालाच पुढचं प्रणाश म्हणतात. केलेल्या कर्माचा भोगावातून खेळ. केलेल्या कर्माचा भोग.
काय म्हटलं, कृतप्राणाश सांगितलं तुम्ही, कृतविप्राणाश. हा, केलेल्या कर्माचा आणि न केलेलं कर्म भोगायला आलं आणि केलेल्या कर्माचा भोगावाचून नाश झाला, असे हे दोन दोष आहेत. आणि हे दोन्ही दोष जर देहाला आत्मा मांडला तर त्याच्या त्या ठिकाणी तयार होता आणि दिसत आहेत. हा, चार वाकासारख्या प्राकृत लोकांचे मत अगदीच युक्तिशून्य असल्यामुळे ते तुच्छ आहे असे म्हणतात. तसेच या मताचे प्रवर्तकही विचारहीन असल्यामुळे मनुष्यापुरती पशुच आहे असे निशंकपणे म्हणण्यात काही एक हरकत नाही. चार्वाकासारख्या प्राकृत लोकांचे हे मत अगदीच युक्तिशून्य आहे. युक्तिशून्य या ठिकाणी युक्ती पुढे टिकत नाही. आता या युक्त्याच वापरल्या का नाही, अकृताभ्यागम कृतप्रणाश या द्वारे एक प्रकाराने ते युक्तीच वापरून हे सिद्ध केलेलं आहे की याच्यामध्ये हा बसत नाही. तेव्हा हा अन्नमय कोश म्हणजे देहालाच काय म्हटलेलं होतं, हा आत्मा संभवत नाही. याप्रमाणे अन्नमय कोशाचे अनात्मत्व प्रदर्शित करून म्हणजे दाखवून प्राणमय कोशाचे स्वरूप व अनात्मत्व दाखवतात. कशाचं अनात्मत्व? प्राणमय कोशाचं. प्राणमय कोशाचं स्वरूप काय आणि तो अनात्मा कसा आहे हे पाहायचं. पंचकोशामध्ये पहिला वरून पाहिल्यानंतर अन्नमय कोश म्हणजेच स्थूल देह, त्याच्या आतमध्ये प्राणमय कोश जो संपूर्ण शरीरामध्ये प्राणांच्या द्वारे अस्तित्वात आहे. संपूर्ण शरीरात प्राण, कारण क्रियाशक्ती प्रधानता ही कोणाकडे आहे? प्राणांकडे आहे. असा हा प्राणमय कोश अन्नमय कोशाच्या आत आहे. प्राणमय कोशावरूनही सूक्ष्म असा मनोमय कोश पूर्ण शरीर व्याप्त आहे. त्याच्या आत सूक्ष्म विज्ञानमय कोश शरीर व्याप्त आहे. म्हणजे स्थूल्याला धरून चालायचं, कारण हे कोश स्थूल शरीराला सोडून बाहेर नाही. आणि त्याच्या आतमध्ये आनंदमय कोश हा वेगळा आहे. तर अशा प्रकारे ते पंचकोश, त्यापैकी एक कोश आत्मा नाही हे ठरलं. एक कोश म्हणजे वरचा कोश, अन्नमय कोश हा स्थूल देहाच्या अंतर्गत येतो. सूक्ष्म देहाच्या अंतर्गत 3 कोश येतात. कोणते? हे 3 कोश सूक्ष्म देहाच्या अंतर्गत येतात. आणि एक कोश खालचा आनंदमय कोश हा कारण देहाच्या अंतर्गत येतो. 3 देह 5 कोश, खालचा आणि वरचा एक एक धरायचे आणि मधले 3 धरायचे. एकदम सोपं. आता हे म्हणजे कोश या पदाचा अर्थ आच्छादन, झाकण, आवरण असे अर्थ धरतो आपण की त्याने तो आच्छादित केलेला आहे. जसा विण्याला खोळ असते, म्हणजे एक दृष्टांत झाला तो, त्याला पुरेसा होत नाही तो, पण त्याला जसं त्या विण्याला काय केलं, झाकलं गेलं, त्याला म्हणायचं आवरण झालं. तसा आत्म्याला 5-5 या कोशांनी म्हणजे आच्छादन केलेली. आणि या 5 आच्छादनापैकी एखाद्या आच्छादनाला जीव हा आत्मा समजतो. कारण ज्या वेळेला त्याच्या आतमधला पदार्थ दिसत नाही तेव्हा बाहेरील पदार्थाचीच ओळख धारण करून जीव हा त्यालाच तो पदार्थ आहे असं समजतो, म्हणजे आत्मा आहे असं समजतो. जसा बाहेर आतमध्ये जरी समजा 4 कोश असतील आणि त्याच्या आतमध्ये तो पदार्थ आहे, तरी सुद्धा साधारण बुद्धीची माणसं वरची जी खोळ आहे त्या वरच्या खोळीलाच तो पदार्थ आहे असं म्हणतात. चार्वाकांनी मांडले. म्हणूनच चार्वाकांनी त्याला काय म्हटलेलं आहे, देहाला आत्मा केला. आता त्यांनी देहाला आत्मा केला तर त्यांना एकच खोळ समजली. कोणती खोळ समजली? देहरूपी खोळ समजली. याच्यापेक्षा दुसरं काहीच दिसत नाही. म्हणजे मी कोण आहे तर मी शरीर आहे. आणि म्हणून यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा मृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः.
मेलं म्हणजे गेलं म्हटले. आत्मवाद्याचा योग स्वइच्छ भोगे चष्ट भोग कैसा स्वर्ग कैसा नरक मग मेला मग कोण जन्मे पुन्हा काय कोण जन्मे कोण जन्माला येणार आहे मेला म्हणजे. गेला. तर हा म्हणून काही नाही म्हटले आहे एवढ्यामध्ये चंगळवादी मौज मजा करा आणि मरा. अन्यानी लोकांचं असंच मत आहे, मेलं म्हणजे गेलं पुढं काहीच. तेव्हा देहाचा नाश झाल्यावर सगळा नाश होतो असे मानणारे जे आहेत ते चार्वाक आहेत. किंवा बहुतेक लोकांचा असाच विषय डोक्यामध्ये फिरत राहतो किंवा मेलं म्हणजे गेलं, पण तो उपासना बी नीट करत नाही पाप पुण्यामध्ये त्याच्यात, कारण तो भेद मानत नाही ना. मेल्यावर गेल्यावर जर पुढच्या पुण्याचा तर हिशोब कुठं मानला जाईल. म्हणजे अत्यंत स्थूल बुद्धीची लोक वरच्या खोळीलाच काय म्हणतात आत्मा म्हणतात, परंतु तो आत्मा नाही. तर हे साधारण उपासक सुद्धा आत्मा देहाला आत्मा मानत नाही म्हणतात. जो स्वर्गाधिकांची प्राप्ती करून घेणारा हा देहाला आत्मा मानतो का. तर तो स्वर्ग मग तो यज्ञाधिक कर्म तरी कशाला करेल. त्या म्हणते संसारी जन्मे जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे. म्हणजे हा देह पडेल आणि नंतर तो जीवात्मा स्वर्गाला दुसरा देह धारण करून स्वर्गातील भोग भोगेल. याचाच अर्थ हा देह पडल्यावर दुसरा देह मला प्राप्त होईल आणि मी त्या देहात जाऊन काय करेन स्वर्गातले भोग भोगेल. असा समज असणारा मनुष्य म्हणजेच कोणी सकाम उपासक हा सुद्धा देहाला आत्मा मानत नाही. म्हणून हा चार्वाकापेक्षा भारी आहे. हा चार्वाकापेक्षा उपासक हा चार्वाकापेक्षा. आता बाकीची श्रद्धेने कितीतरी लोक भक्ती करतात. ते म्हणले का हो पुण्य होईल बा, नाही या जन्मात सुख लागलं तर पुढच्या जन्मात का होईना आपल्याला. असे काही सकामतेला धरून असणारे सुद्धा देहाला आत्मा मानतात का नाही मानत. म्हणूनच पूर्वमीमांसेने केलेली सगळी कर्म करतो ना मनुष्य. गेल्यानंतर जी काही क्रिया विधी केले जातात, दशक्रिया विधी वर्षश्राद्ध हे जे करतात. मग आता वर्षश्राद्ध कोणाचा करेल जर गेलेला आहे त्याचा नाशच झाला, मग कोणाचा करेल तो. म्हणून साधारण उपासक सुद्धा काय करत असतात हे मानत असतात. पूर्वमीमांसा हे मानत राहतात आणि हे म्हणणं युक्त आहे. या घडीला तरी त्या ठिकाणी ठीक आहे. म्हणून देहावरून आत्मा वेगळा आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं की देह आत्मा नाही. हे जर नक्की झालं तर मग पुढचा कोश पाहायला काय अडचण नाही. पुढचा कोश कोणता प्राणमय कोश. आता प्राणमय कोश काय आहे, पहिल्यांदा त्याचं स्वरूप काय आहे आणि मग तो अनात्मा कसा आहे याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. ऐका आता. हरी पूर्ण देहे बलम यच्छन् दक्षाणां यप्रवर्तकः पूर्णो देहे बलं यच्छन् दक्षाणां यप्रवर्तकः वायु प्राणमयो नासा आत्मा चैतन्यवर्जना वायु प्राणमयो नासा वात्मा चैतन्यवर्जनात् पूर्णो देहे बलं यच्छन् दक्षाणां यप्रवर्तकः वायु प्राणमयो नासा वात्मा चैतन्यवर्जनात्
हरि पूर्णः देहे बलं यच्छन् न अक्षाणां यः प्रवर्तकः वायुः प्राणमयः न असौ आत्मा चैतन्यवर्जनात्. ऐका परत. पूर्णः देहे बलं यच्छन् न अक्षाणां यः प्रवर्तकः वायुः प्राणमयः न असौ आत्मा चैतन्यवर्जनात्. सोबलेताई सांगा. पदच्छेद. हा परत सांगा. लक्ष नाही दिलं मग. शिरोळे सांगा. पूर्णः देहे बलं यच्छन् ठीक आहे. न अक्षाणां हा यः प्रवर्तकः वायुः प्राणमयः न असौ आत्मा चैतन्यवर्जनात्. बरोबर आहे. सांगा बरं आता तुम्ही. पूर्ण हा नाही, पूर्ण पूर्ण हा असं म्हणायचं. पूर्ण हा यच्छन् न अक्षाणां यः प्रवर्तकः प्राणमयः न असौ आत्मा चैतन्य वर्जन. ऐका. पूर्ण यह अध्याहार केला पदाचा. वायुः देहे पूर्णः, जो वायू देहामध्ये पूर्ण म्हणजे नखशिकांत पूर्ण हा पार नखा आपण म्हणतो तसं केसापासून नखापर्यंत संपूर्ण देहात स्थूल देहामध्ये काय झालेला असतो. पूर्ण देहात जो वायू व्यापून राहिलेला आहे. बरोबर आहे. आणि बलम यच्छन् अर्थात बलम सामर्थ्य असा देणारा, जो या शरीराला सामर्थ्य देतो, संपूर्ण शरीरात व्यापून राहतो, त्या वायूचं नाव काय आहे. व्यान असं म्हटलंय. प्राणामधले पहिल्यांदा तुम्हाला अगोदर विषय होऊन गेलेले आहेत. प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान असे हे पंचप्राण आहेत. पंचप्राण प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान. त्याच्यात व्यान हा संपूर्ण शरीरात काय आहे व्यापलेला. म्हणून एकच घेतला इथे. त्याच्याद्वारे सगळे प्राण आपापच आले. उपलक्षणात्मक घेऊन टाकायचा घेतलेला आहे त्यांनी की बलम यच्छन्, तो संपूर्ण शरीराला सामर्थ्य देणारा असा. अक्षाणाम प्रवर्तकः, आणि अक्षाणाम म्हणजे इंद्रियांचा, प्रवर्तक हा त्या इंद्रियांना प्रेरणा देणारा म्हणजे क्रियाशक्ती. प्राणाच्या ठिकाणी कोणती शक्ती आहे. क्रियाशक्ती आहे. म्हणून इंद्रिय तशी पाहिली तर इंद्रियामध्ये आता कोणती इंद्रिय धरायची तर कारण प्राणमय कोशाच्या अंतर्गत कर्मेंद्रिय येतात. इथली अक्ष कोणती. अक्ष म्हणजे इंद्रिय. आणि ही या इंद्रियांना प्रेरक असणारा प्राणमय कोशाच्या अंतर्गत पंचप्राण आणि पंच कर्मेंद्रिये हे त्याच्या ठिकाणी समावेश झाले. मग तो यांच्यामध्ये राहून क्रिया करतो असा. तसा तर ज्ञानेंद्रियांना सुद्धा हा प्रेरणा कर्माचा द्योतक आहे त्याच्यातले. कारण ज्ञानेंद्रिय सुद्धा कर्म करतात का नाही. त्यांच्यामध्येही कर्म घडत. जरी ज्ञानेंद्रियांचे म्हणजे ज्ञानेंद्रिय ज्ञान प्रधान असेल तरी त्यांची गोलक आता डोळ्याची उघड झाप करणे हे प्राणांच्या शिवाय संभवनीय आहे. म्हणजे त्या ज्ञानाशिवाय संभवनीय नाही. ते संपूर्ण शरीरात व्याप्त आहे. म्हणून ज्ञान जर बाजूला काढलं ज्ञान होण्याचा तिथला घटक तरी त्याच्यामध्ये सुद्धा आता वृत्ती उठते तिथंही प्राणांचं सहकार्य सांगितलं. अंतःकरणाची वृत्ती ही सुद्धा प्राणांचं सहकार्य घेऊन बाहेर पडते.
चक्षुरेंद्रियादी मार्फत असं म्हटलं. याचा अर्थ सगळ्याच इंद्रियांचा प्रेरक हा बनतो. कारण ही प्रेरणा प्राणांपासून प्राप्त होते. म्हणून अक्षाणाम प्रवर्तक हा काय आहे? इंद्रियांचा प्रेरक आहे. सहा प्राणमय हा, सहा म्हणजेच तो काय आहे? प्राणमय कोश आहे असं म्हणा. असो हा, असा जो हा किंवा तो असो चैतन्य वर्जनात, तो चैतन्य स्वरूप नाही म्हणतात. चैतन्य वर्जनात, चैतन्य नाही, चेतन नाही, म्हणजे चैतन्य रहित आहे. कोणाचं स्वरूप चाललं? प्राणाचं. ते प्राण, वैयक्तिक प्राण चाललाय बरं का विषय. तर तो ते चैतन्य रहित आहे. लक्षात आलं ना? कारण याच्यात शंका आहेत अजून, पण ते तुम्हाला नाही आता, तुमची कोणी उत्पन्न नाही केली म्हणजे ठीक आहे. चैतन्य रहित असल्यामुळे आत्मा नव्हे, म्हणजे चैतन्य वर्जनात आत्मा न भवती. प्राण हा आत्मा न भवती चैतन्य वर्जनात. यत्र यत्र चैतन्य राहितत्वम है ना, तत्र तत्र अनात्मत्वम. म्हणजेच यथा घटः सहा प्राणः, तोच कोणी प्राण असा. चला, तेव्हा सहा प्राणमय म्हणजे असा जो प्राणमय कोश, तर तो असो म्हणजे हा किंवा तो चैतन्य वर्जनात, म्हणजे तो चैतन्य स्वरूप नाही. चैतन्याचं स्वरूप वेगळं आहे आणि याचं स्वरूप वेगळं आहे. आम्ही कोणत्या भाषेत बोलतो? हे स्वरूपाचं. म्हणून प्राणाचं स्वरूप हे चैतन्य नाही, म्हणून तो चैतन्याहून वेगळा असा चैतन्य वर्जनात. चैतन्यशिवाय राहत नाही, हे वेगळं आहे. कारण सर्वच मिथ्या पदार्थाला सत्य पदार्थाचा आश्रय आहे. हा, म्हणून चैतन्याशिवाय राहणार नाही, पण तो चैतन्य नाही. म्हणून याचं स्वरूप चैतन्य नाही हे म्हणायचं. चला वाचा. पूर्णो देहे बलं यच्छन् यक्षाणां यप्रवर्तकः. न दोन आहेत तिथं. यक्षण म्हटल्यावर तुम्ही अर्धाच न घेतला, म्हणून नक्षाणाम असं म्हणावं लागेल. पूर्णो देहे बलं यच्छन् यक्षाणां यप्रवर्तकः. एक दोन न आहेत ना, एक अर्धा न आहे आणि एक पूर्ण न आहे. म्हणून एका पूर्ण नचा वेगळा न केला आणि त्याच्यातून अ काढला, तो अक्षाणाम असं झालं. एक पूर्ण न वेगळा केला ना, म्हणून न अक्षाणाम असं होईल. पूर्णो देहे बलं यच्छन् न अक्षाणां यप्रवर्तकः. नक्षाणाम यप्रवर्तकः. नचा उच्चार आहे. न चौथ्या नाही. पूर्णो देहे बलं यच्छन् नक्षाणां यप्रवर्तकः. बरोबर. वायुप्राणमयो नासा वात्मा चैतन्य वर्जना. आता आपल्याला पदच्छेद करताना वेगळे करून घेऊ त्याच्यामध्ये. न असाव आत्मा म्हणजे ते नासाव वात्मा असं म्हटलं त्यांनी तिथं. चला. यह वायू हा देहे पूर्ण हा, जो वायू देहात नखशिकांत व्यापून राहिलेला. हा, नखशिकांत, केसापासून नखापर्यंत असं आपण म्हणतो, किंवा म्हणजे पायाच्या नखापासून केसापर्यंत संपूर्ण स्थूल शरीर, याच्यामध्ये प्राण काय झालेले? वायू म्हणजेच प्राण. आणि काही वेळेला म्हणजे प्राण अपान उदान व्यान समान हे पंचप्राण अशी सगळं म्हणण्यापेक्षा नुसतं प्राण शब्द वापरला जातो. आता इथे वायू शब्द म्हणजेच हे पंचप्राण. म्हणून जो वायू देहात नखशिकांत व्यापून राहिलेला, कारण तो जर या देहात व्यापून नाही राहिला, वायू हे पंचमहाभूतातलं 2 नंबरचं भूत वरून, म्हणजे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. तर त्याच्यामध्ये 2 नंबरचं भूत वायू असं आहे. संपूर्ण शरीरही या पंच महाभूतांपासूनच तयार झालेलं आहे संपूर्ण शरीर. आणि त्यांचे म्हणून त्याच्यामध्ये त्या प्राणांचं अस्तित्व संभवनीय आहे.
ते म्हणेल प्राणच शरीरात नाहीत महाराज, तर हे असंभव गोष्ट आहे. कारण ते पंचमहाभूतांचा अविभाज्य, पंचभूतांचा गोंधळ केला एका ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. स्थूल देहाचं स्वरूप सांगितलं तुकोबारायांनी. पंचभूतांचा गोंधळ केला एका ठाई मेळ, म्हणजे एका शरीरात मेळ बसवला, अर्थात हा मेळ बसवणारा देवच आहे भगवंत. आणि मग त्याच्यामध्ये हे परत आणखीन सूक्ष्मदेह हा तिथं प्रविष्ट होतो. त्या सूक्ष्मदेहाच्या अंतर्गत प्राण येतात. म्हणून पहिला अन्नमय कोश हा स्थूल देह झाला, आणि दुसरा आता आपण ज्याचं चिंतन करतोय तो प्राणमय कोश हा सूक्ष्म देहाच्या अंतर्गत येतो. चला, जो वायू देहात नखशिखांत व्यापून राहिलेला, व्यान रूपाने सामर्थ्य देणारा, व्यान रूपाने सामर्थ्य देणारा, जसे पंचप्राण. तुम्हाला हा विषय पूर्वी झालेला आहे, परंतु माहितीसाठी लक्षात ठेवा. सगळ्यांनी केव्हा एक चौकोन तयार करा, त्या चौकोनात लिहून ठेवा, स्वतंत्र वहीत लिहावं आपल्याला, की जसा पहिल्यांदा प्राण, अपान, उदान, व्यान, समान, हे 5 प्राण झाले का एका साईडला. हां, लिहून ठेवा. आता त्यांची तुम्हाला मी स्थानं सांगतो, कारण प्रत्येक प्राणाचं स्थान वेगवेगळं आहे. प्राण, अपान, उदान, व्यान, समान झाले 5. आता प्राण, त्यांचं स्थान हृदय देश आहे. प्राण कुठे राहतात? हृदय देशामध्ये. आता त्याच्या पुढचा भाग, ते काय करतात, म्हणजे क्रिया त्यांच्याकडून कोणती घडते, तर क्षुधा, तृषा हे प्राणांचे धर्म आहेत. प्राणांचे धर्म कोणते झाले? क्षुधा, तृषा. राहतात कुठं? हृदय देशात. प्राणानंतर लागला नंबर अपान. हा अपान राहतो कुठं? गुदस्थान. त्याच्याकडे काय काम आहे? मलमूत्र विसर्जन. झालं. नंतर तिसरा उदान, राहतो कुठं? कंठदेश. कंठदेशात राहतो, आणि त्याला काय काम आहे? श्वसन. आपण घेतो श्वास घेतो ना, श्वसन हे त्याच्याकडे दिलेलं. श्वास घेणं, कंठदेशात राहून श्वास घेणं. पुढचा आहे आत्ता इथं वर्णनात आलेला व्यान. कुठे राहतो? सर्व शरीरभर राहतो, आणि रसमिलन आदी क्रिया करतो असं म्हटलेलं. पुढचा शेवटचा समान. हा कुठे राहतो? तर नाभी देशात राहतो. भुक्त पितान्न जल, त्याच्या भुक्त पितान्न जल त्याच्यामध्ये काय करून टाकणं? विभागणी करण्याचं काम याच्याकडे दिलेलं. भुक्त पित्त, जे खाल्लेलं अन्न असताना पित्त त्याच्यात विघटन करण्याचं काम ज्याच्याजवळ दिलेलं आहे. सप्तधातूत बदल केले जातात. खाल्लेल्या अन्नाचे काय केलं जातं? धातूमध्ये वेगळे हे केले जाते, तयार करण्याच्या कामात ज्याचा उपयोग होतो त्याला काय म्हणतात? समान वायू विघटन करणार. हा, विघटन करणारा. हा भुक्त पितान्न जल असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि हा नाभिस्थानात राहतो तो समान, शेवटचा. म्हणून पहिला झाला का सगळ्यांचं लिहून? हा, पहिला वास सांगा तर तुम्हीच मला. प्राण राहतो कुठं? हृदय देशात राहतो. काय काम करतो? शुद्धातृषा. दुसरा अपान, राहतो कुठं? गुदस्थान. काय काम करतो? मलमूत्र विसर्जन. तिसरा उदान, राहतो कुठं? कंठ देशात. काय काम करतो? श्वसन. तिसरा चौथा व्यान, कुठे राहतो? सर्व शरीरात. काय काम करतो? रसमेलनादी. पाचवा समान, कुठे राहतो? नाभीमध्ये. आणि काम भुक्त पितान्न जल, असं त्याच्याकडे काम. तर आता हे 5 विचारसागर मध्ये एवढा नाही आला, पण हे याच्यात पंचीकरणामध्ये हा विषय आला. पंचीकरण सटीक नावाचा ग्रंथ आहे.
विचार चंद्रोदय असेल त्याच्यामध्ये बी आहे. त्याच्यावर हा विषय आलेले. तर याच्यात हे 5 प्राण राहतात कुठे. आता ते मूळ प्राण नावाचा एकच घटक आहे, पण त्यांच्या राहण्याच्या जागा आणि करणारी काम याच्यावरून काय केलेले, या प्राणांचे काय केलेले वेगवेगळे केलेले. तर हे प्राण मग हा प्राण म्हणून मूळ प्राण एकच आहे, असं नाही की त्याच्यामध्ये त्याच्या स्वरूपात काय बदल. प्राणाच्या तत्वविवेक मध्ये पण दिलेला आहे 22वा श्लोक आहे, त्यात सगळे हे दिलेले आहेत. आलेले आहे. हा. आपण पाठीमागं झालेला आहे विषय, हा माग झालाय ना, हा. माग विषय झाला हो, ना. तत्वविवेक झालेला आहे 22वा श्लोक आहे. चल आता कोणी विसरले असेल, कारण इतक्या दिवस झाले आम्ही लक्षात ठेवत, फार दिवस झाल्या लोक लक्षात ठेवत. हे मागं पण. चला तेव्हा वाचा पुढचं काय आहे. तो व्यान रूपाने सामर्थ्य देणारा अक्षाणाम प्रवर्तक हा इंद्रियांचा प्रेरक असतो. बरोबर आहे. अक्षाणाम प्रवर्तक हा इंद्रियांचा तो प्रेरक असतो. सहा प्राणमय हा. तो प्राणमय कोश होय. बरोबर. असो चैतन्य वर्जना आत्मान भवती. असं म्हणजे हा चैतन्य वर्जनात ते चेतन राहित तत्व आहे, याचं स्वरूप चेतन नाही, म्हणून सहा आत्मान भवती, तो आत्मा होऊ शकत नाही. असो चैतन्य वर्जनात आत्मान भवती. हा चैतन्य रहित असल्यामुळे आत्मा नव्हे. ठीक आहे. प्रकाश हा प्राणवायू हा प्राण वायू पायांच्या प्राण तळव्यापासून म्हणजेच वायू. पुढे जी रेष वारली तिथं म्हणायचं जर अर्थ तसा लागत असला की त्याचा अर्थ काय झाला, तर हा प्राण म्हणजेच वायू हा. पायांच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत परिपूर्ण असतो. बरोबर. नखशिकांत आपण शब्द वापरतो. हा. हाच व्यान रूपाने सर्व शरीराला सामर्थ्य देतो. हा. भाषण करणे सामर्थ्य देतो म्हणजे आपण जे क्रिया करतो, आपल्या जे त्राण म्हणतो आपण, आता मला काही त्राण राहिला नाही तर त्याचे प्राण क्षीण होतात आणि तोच नंतर तेच पुन्हा टवटवी आली त्याला की तो म्हणतो आता मी काही काम करू शकतो. तर त्याच्यामध्ये जी शक्ती सामर्थ्य निर्माण केलेलं आहे शरीरात, ते कोणाच्या मार्फत होतं. क्षुधा तृषा हे धर्म कोणाचे आहेत, त्याचे. म्हणून माणसं ज्या वेळेला भुकेने व्याकुळ असतात ते म्हणजे जा आता मी नाही काही काम करत, मला आता फार भूक लागलेली, आता आपल्याच्याने एवढं काम होणार नाही. आणि तोच त्यांनी अन्नबिन्न खाल्लं की तो लगेच टवटवी येतात. आता काय करायचं सांगा आपल्याला. म्हणजे तर त्या ह्याच्यात ते हे प्राणांच्या सामर्थ्यात, मग हे प्राणांचं काही वेळेला सामर्थ्य घटतं, काही वेळेला वाढताना सुद्धा दिसतं. आणि असे हे प्राण. चला म्हणून काय म्हटलंय पुढे, भाषण करणे, भार उचलणे. वाचा. भाषण करणे, भार उचलणे, धावणे बरोबर. इत्यादी सर्व सामर्थ्याच्या क्रिया प्राणी व्यान वायूच्या सहाय्याने करीतो. लक्षात आलं. म्हणून हा त्याच्या साह्याने करतो आणि मग याच्यात क्षीण बी होत होतो. एखादा धावपट्टू लयच पळाला तर त्याला तहान लागले की ते लगेच पाणी पित होतं, म्हणजे पाणी पिऊ द्या, कारण हे प्राणांची काय झाली ती शक्ती कमी झाली, क्षीण झाली. म्हणजे प्राणांना पेट्रोल देण्याचं काम हे पदार्थ करतात. क्षुधा तृषा लागली की त्याच्यामध्ये आपल्याला त्याला जे लागतं ते दे. आता गाईला क्षुधा लागली तर गाई गवत खाते, हे का गाई माणसं नाही. म्हणजे त्या प्राण्यांना, सिंहाला क्षुधा लागली तर तो सिंह मांस खातो, तर तो मांस कारण ते त्याचं ते अन्न आहे, त्याच्या प्राणांना जगण्यासाठी ते अन्न. आणि माणसांना लागल्यावर शाकाहारी, हे माणसाचं काय आहे, अन्न. तसेच हा वायू नेत्राधिक इंद्रियांना रूपाधी ग्रहण करण्याची सामर्थ्याद्वारा आलं का. हा म्हणून नेत्रादी इंद्रियांना म्हणजे सगळीची इंद्रिय धरली आहे. नुसते जरी प्राणमय कोशाच्या अंतर्गत ज्ञानेंद्रिय येत नाही, म्हणजे त्याच्यात कोण येतात, कर्मेंद्रिय येतात. तर त्या कर्मेंद्रियांना तर तो आहेच प्रेरक, परंतु इतर इंद्रियांना सुद्धा तो काय आहे, प्रेरक. कारण ही इंद्रिय सुद्धा कशी कामं करतील. आपले डोळे सुद्धा उघडायचे नाहीत प्राणांनी जर काम बंद केलं तर, कारण त्याच्यात क्रियाशक्ती कोणाची आहे, प्राणाची.
तसेच हा वायू नेत्रादी इंद्रियांना रूपादी ग्रहण करण्याची सामर्थ्याद्वारा प्रेरणा करीतो. बरोबर. पण हा देहाप्रमाणेच जड असल्यामुळे आत्मा नव्हे. बरोबर. परंतु हा देहाप्रमाणे जड असल्यामुळे, मग आता आपण याचं संशोधन केलं की हा देहाप्रमाणे जड कसा आहे, तर हा रजोगुणांचं कार्य आहे. म्हणजे अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या राजांशापासून याचे काय केलेले प्राणांची उत्पत्ती होते. म्हणून त्या राजांशापासून, आणि रजगुण हा क्रियाप्रधान आहे. जसा सत्वगुण हा ज्ञान प्रधान आहे, तसा रजगुण हा क्रियाप्रधान आहे. आणि त्यापासून हे प्राण बनले. तर त्यामुळे या प्राणांचं काय म्हटलेलं आहे, यांच्यात क्रियाशक्ती आहे. आणि मग अर्थातच पंचमहाभूतापासूनच बनलेला प्राण हा आत्मा कसा होईल, तर होणार नाही. प्राणामध्ये चलनादी क्रियाशक्ती असल्यामुळे हा चैतन्यरूप असावा असा असे भ्रम होतो आपल्याला, किंवा असा भ्रम हिरण्यगर्भोपासकांना होतो. म्हणजे हिरण्यगर्भोपासक जे आहेत ते प्राणांची काय करत असतात, म्हणजे प्राणांची देवता, त्याची उपासना, समिष्टी लिंग शरीर अभिमानी, समिष्टी शरीर लिंग अभिमानी अशी जी हिरण्य गर्भोपासकांची जी देवता, ती प्राण देवता, त्याचं हे उपासक आहेत. हिरण्य गर्भोपासक याला काय म्हणतात, नाही नाही नाही, विरोचन तर 4 भाग झाले. आणि हे हिरण्य गर्भोपासक जे ओंकाराची प्रणवाची उपासना करणारे, हे प्राणाच्या या देवतेला, त्या देवतेचं नाव आहे समिष्टिलिंग शरीर अभिमानी देवता, त्याची उपासना करतात. आणि ते यांना हे ती देवता म्हणजे हेच प्राण, हेच काय आहे, आत्मा आहे असं मानून चाललेले आहेत. तर अशा प्रकारचे, परंतु मग ते कशी काय होतील, तर कारण याच्यात भ्रमबुद्धी कुठे तयार होते, तर प्राणांच्यात क्रियाशक्ती दिसल्याने चेतनत्वाचा भ्रम होतो. काय काय क्रियाशक्ती पण हे म्हणले बा प्राण, हो म्हटले प्राण चालू येतं, ते प्राण चालू आहे, ठक 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 ते चालू आहेत ना. त्याच्यात आपण याच्यावरून डॉक्टर याच्यावरून नाडी परीक्षा करूनच पाहत राहतात. ते म्हणले प्राण चालू आहे, हो प्राण, म्हणजेच या शरीरात चेतन कोण आहे, प्राण आहे. असा डॉक्टरांना बी भ्रम आहेच. म्हणजे प्राण चालू आहे, डॉक्टर चैतन्य पाहतात का प्राण पाहतात, चैतन्य आणि हाच सामान्य जन सुद्धा असंच म्हणतो की त्याचे प्राण गेले, त्याचे प्राण आले, आणि प्राण हाच आत्मा आहे. असा काय झाला, भ्रम तयार झाला. तर प्राण आत्मा नाही, कारण तो उत्पन्न झालेला आहे. आणि जो जो पदार्थ उत्पन्न झालेला आहे तो अनात्मा आहे. नाशवंत आहेच, पण तो अनात्माही आहे. म्हणून प्राण आत्मा नाही. प्राण हा सूक्ष्म देहाचा एक घटक आहे. म्हणजे हे जे प्राण जे आहेत ते सूक्ष्म देहाचे घटक आहेत. म्हणून सूक्ष्म देह हा त्याच्यावर टिकलेला आहे. सूक्ष्म देह हाच आत्मा नाही, तर प्राण आत्मा कसा होईल. चला, प्राणामध्ये चलनादी क्रियाशक्ती असल्यामुळे हा चैतन्यरूप असावा असा भ्रम होतो आपल्याला. हा, म्हणून हा भ्रम तुम्हाला आम्हाला तर आहेच, पण बहुतेक जणांना हा भ्रम असा आहे किंवा प्राण गेले ना हो त्याचे. हो, मग आपण हे पाहतो ज्या वेळेला मनुष्य जातो त्यावेळेला ते म्हणते नाडी बघा, त्यांची नाडी लागते का, म्हणजे नाडी काय लागाना, सकाळी लागत होती बरं का, म्हणजे सकाळी ते होते. हा, इथपर्यंत ठीक आहे की ते होते किंवा नाही, तर हे जाणण्यासाठी याचा उपयोग केला तर चांगलं आहे. पण प्राण आत्मा म्हणजे हे जाणण्यासाठी ठीक आहे, किंवा ते प्राण चालू आहेत या शरीरात, आणि प्राण असेल तर क्रियाशक्ती शरीरात काय आहे, चालू आहे, म्हणजे चलनवलन चालू आहे, बंद पडलेलं नाही. बहुतेक मृत्यू येताना काही इंद्रिय निकामी होत चालतात. एक 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 इंद्रिय काय करतात ते राजीनामा देतं. मग पाय गार पडतात, म्हणजे पाय गार पडले की त्याच्यानंतर त्याच्यात असा उचलला तरी त्याच्यातला त्राण राहत नाही, पण श्वास चालू असतो. नंतर तो हात असा जड झालेला असतो, म्हणजे याचा अर्थ ते हातातले प्राण
हळूहळू म्हणजे ते जागा संपवत चाललेले असतात, आतमध्ये सरत चाललेले असतात आणि शेवटी एकदम त्राण. नंतर डोळ्यांच्या उघडझापी ज्या चाललेल्या असतात त्याही बंद होतात, कारण डोळे उघडण्या इतकी सुद्धा म्हणजे त्या ताकद त्याच्यामध्ये राहत नाही. त्यामध्ये ते आता लोक म्हणतात हे लवकरच जाते. नंतर त्याचा ऐकायला येण्याचं बंद होतं, स्रोत म्हणजे इंद्रियांचा राजीनामा झाला, ते काही ऐकायला येत नाही, ते तो नुसता असा पाहत राहतो. ज्याने भक्ती केलेली नसेल, ज्याचा कोणी पांडुरंग सहकारी नसेल, तो तर अकराळ विक्राळ अवस्थेत जातो, आणि त्याला कोणी सहकारीच नाही. ते म्हणले आता कोण आहेत आपले, आता तुमचे कोणीच नाही त्या. पण मग हे तर घटना घडणार, म्हणून याला अगोदरच शास्त्राने जागं करून ठेवलं लोकांना, किंवा ही घटना आपल्या बाबतीतही घडेल, किंवा एक 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 इंद्रिय राजीनामा देतील, आणि त्यावेळेला मग नंतर शेवटला पूर्णतः मग नाडी लागायची बंद होऊन जाते, मग ती एका झटक्यात तिथं बंद होऊन जाते. मग तिथं ते प्राण निघून गेले. प्राण निघून गेले म्हणजे प्राणांच्यात असणारी क्रियाशक्ती सहित ते बाहेर पडले. म्हणजे या स्थूल देहातून सूक्ष्म देहाचा वियोग, याला मरण असं म्हणतात. यावेळेला हा मग सूक्ष्म देह एकाच वेळेला, तर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण सगळे बाहेर पडून गेले, आणि त्यांनी त्या स्थूल शरीराचा ताबा सोडून दिला. वियोग वियोग हा ना सूक्ष्म. ज्या वेळेला आईच्या गर्भात हा सूक्ष्म देह प्रविष्ट होतो, तिथं संयोग होतो, याला जन्म असं म्हणतात. आणि स्थूल देहातून सूक्ष्म देह बाहेर पडला, वियोग, त्याला मरण असं म्हणतात. याला त्याचंच नाव काय आहे, मरण. मरण झालं म्हणजे काय झालं, या शरीरातून तो बाहेर पडला. त्या बाहेर पडताना प्राण बाहेर पडले. हा विषय विचारसागरात एक सुंदर आलेला आहे, की या सगळ्यात श्रेष्ठ कोण, याच्यावरून ते प्राण प्राण आत्मा आहे हे सांगताना तो विषय तिथं आलेला आहे. ते सगळे ते प्रजापतीकडे गेले आणि त्यांना ते कोण श्रेष्ठ ही परीक्षा घ्याल. ते म्हटल्यावर तुम्ही सगळे एका शरीरामध्ये काय करा, प्रवेश करा, आणि एक जण बाहेर या, म्हणजे आम्ही समजू की बघ तुमच्यावर. तर ज्ञानेंद्रिय जे समजत होते आम्ही श्रेष्ठ, तर ते म्हणले सगळ्यात जास्त कोणाला अभिमान आहे, म्हटले चक्षुरेंद्रियाला. ते म्हणले ये बरं बाहेर. तू बाहेर आल्यावर तो मनुष्य आंधळा झाला पण मेला नाही. मग ते म्हणले जास्त अजून ऐकण्याचं काम करणारं श्रोत्रेंद्रिय, या बरं बाहेर. तुम्ही ते बाहेर आलं, तो मनुष्य बाहेरा झाला पण मेला नाही. घ्राणेंद्रिय बाहेर आलं, गंधाचं ज्ञान संपलं पण मेला नाही. रसनेंद्रिय बाहेर आलं, रसाचं ज्ञान संपलं पण ते मेला नाही. त्वगेंद्रिय बाहेर आलं, त्याच तरी तो मेला नाही. आता म्हणले तुम्ही सगळे आत जा आणि ये बरं प्राण्या बाहेर. प्राण बाहेर आला की ते अवस्थेत व्हायला लागले. ते म्हणले नाही नाही, या सगळ्यांच्या श्रेष्ठ कोण आहे, प्राण श्रेष्ठ आहे. पण इथंही तो श्रेष्ठ ठरला. श्रेष्ठ आहे पण आत्मा नाही, हे लक्षात ठेवा. श्रेष्ठता ही वेगवेगळी असते प्रत्येकाची, परंतु तो आत्मा नाही ठरला. चला वाचा. प्राणामध्ये चलनादी क्रियाशक्ती असल्यामुळे हा चैतन्य रूप असावा असे काही स्थूल बुद्धी पुरुषांना वाटते. असं स्थूल बुद्धी पुरुषांना वाटतं, कारण चेतनत्व त्याच्या ठिकाणी प्रतीतीला येतं. आणि आपल्यालाही तसंच वाटतं बऱ्याच वेळेला. हो प्राण 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 म्हणजे प्राण आहो, पण तो आत्मा नाही ना, कारण तो घटाप्रमाणे जड आहे. उत्पत्ती नाशवान आहे, प्राणही नाशवान. प्राणाचा नाश केव्हा होतो, प्राणाचा नाश केव्हा होतो, मृत्यू ब्रह्मज्ञान हे लक्षात ठेवा. जेव्हा प्राणाचा नाश केव्हा होतो असं विचारलं म्हणजे प्राणाचा नाश केव्हा होतो, म्हणजे प्राणाचा नाश होत नाही. सूक्ष्म देहात गेलेले प्राण नाश पावत नाही.
ते सूक्ष्म देह, आता सूक्ष्म देह हा मुळातच किती मायक्रो मध्ये धरायचा अत्यंत म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म इथपर्यंत असं धरा अत्यंत सूक्ष्म अतिसूक्ष्म असल्या आणि म्हणून त्याच्यात त्या प्राणांचं अस्तित्वात राहतं समिष्टी प्राण आणि व्यष्टी प्राण असे त्याच्यामध्येही दोन भाग तयार करता येतो जो व्यापक प्राणमय तो हिरण्यगर्भ ईश्वराचं शरीर आहे बरोबर आहे पण ईश्वराचं शरीर मरेल केव्हा ईश्वराचं शरीराचा नाश होत नाही म्हणून हिरण्यगर्भ त्याच्या अखत्यारीत राहणारा हा सूक्ष्म देहातला प्राण हा नाश पावत नाही लक्षात आलं सूक्ष्म देह ज्या वेळेला आहे पुष्कळ काही वेळेला त्यावेळेला काही वेळेला स्थूल देह नाही बरोबर आहे पण तरी सुद्धा सूक्ष्म देहात प्राण पण प्राण हा वायुमय असल्यामुळे चलनादी धर्म जरी त्याच्यामध्ये दिसले चलनादी म्हणजे हालचाल घडते का नाही आता हे झाडं हालतात ही कोणामुळं म्हणजे त्या वायूमुळे त्याला आपण वायू असं म्हणतो बाहेर लौकिकात वायू म्हणतो त्याचे अनेक प्रकार आहेत केमिस्ट्रीमध्ये जर गेला तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला पुष्कळ त्याचे भेद पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत आणि ती त्यांच्या क्रियेवरून ते जी क्रिया करतात त्याच्यावरून ठरलेले आहे आपल्याला कोणता वायू घेतो मनुष्य ऑक्सिजन घेतो म्हणजे आपण काय म्हणतात त्याला आपण ऑक्सिजन घेतो हा वायू म्हणजे नुसतं वायू असं म्हटलं तरी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सोड झाडं दिवसा काय घेतात कार्बन डायऑक्साईड घेतात याचाच अर्थ त्यांचा वायू त्या शरीरातला वेगळा झाला ना कारण त्यांना कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता आहे तसे वेगवेगळे अजून जसं शास्त्र असेल विज्ञान असेल की प्रत्येक प्राणी वेगवेगळे वायू बी घेत असावेत काही सांगता येणार नाही आपल्याला कारण त्याची ती चर्या त्याच्यावर अवलंबून असू शकते म्हणून खाद्यच म्हणावं लागेल ना घेणं आणि शरीरात म्हणून क्रियाशक्ती ते शरीर किती आहेत 84 लक्ष योनी म्हणजे शरीर झालं मग त्या प्रत्येक शरीरामधल्या प्रत्येक योनीमध्ये वेगवेगळ्या वायूंची बी रचना असू शकते असं काय म्हणून एकच शब्द वापरला आपण कोणता वायू प्राणवायू बी नाही म्हणायचं वायूच म्हणायचं पण प्राण हा वायुमय असल्यामुळे चलनादी धर्म जरी त्याच्यामध्ये दिसले तरी तो चैतन्य विरहित असल्यामुळे वस्तुतः पाषाणाप्रमाणे जडच आहे म्हणून तो पाषाणाप्रमाणे जड आहे हे पटलं का तुम्हाला कसं पटलं वैष्णव काका कसं पटलं पाषाणाप्रमाणे जड आहे हे पटलं कसं पटलं कसं सांगा नाही ते पंचमहाभूताचंच कार्य आहे ना ते पंचमहाभूत जड आहेत ना त्याच्यामुळे जसं पृथ्वी आहे ना त्याचंच कार्य आहे ना त्याचं कार्य आहे तसाच तो बी कार्यच आहे ना कारण तो वायू नावाचा काय एक भूत आहे आणि त्या भूतापासून बनलेलं हे जर जड आहे तर ते जड नाही का म्हणून तेही पाषाणाप्रमाणे कारण जड झाले तर कार्य सगळे पंचमहाभूत जड आहेत मग कोणत्याही भूताचं कार्य जडच आहे म्हणून पाषाणाप्रमाणे जड आहे कळालं पुढे ह्याविषयी अनुमानासे विवादाध्यासित प्राण आत्मा न भवती जडत्वात् घटाधिपती त्याविषयी प्राण हा आत्मा न भवती असं मूळ म्हणू आपण प्राण हा आत्मा न भवती आता त्यांनी विवादाध्यासित तर तिथं पक्ष सांगायचा आहे ना तुम्हाला म्हणून तो हा शब्द मागे घेऊन गेला ना मागच्या श्लोकातही विवाद अध्यासित तर तिथं पक्ष साध्य काय आत्मा न हे काय आहे साध्य प्राण आत्मा न भवती तर त्याच्यात आणि जडत्वात हा काय वापरला हेतू वापरला घटादिवत उदाहरण वाक्य तेव्हा प्राण आत्मा न
भवती किंवा प्राण आत्मा न म्हटलं तरी चालतं. तर प्राण हा आत्मा नाही. कशामुळे? जडत्वात. यत्र यत्र जडत्वात तत्र 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 नाही आत्मान तत्र 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 न आत्मा. यत्र यत्र जडत्वात तत्र तत्र न आत्मा. तो आत्मा नाही. आणि यथा घटादिवत असं आता इथे जडत्वात असं म्हटलं ना, म्हणून तिथं न आत्मा असं केलं. असं करा, प्राण हा आत्मा न भवती असं केलं आपण. तर चैतन्य विवर्जनात, आता वरती शब्द आता नाही, चैतन्य कारण चैतन्य नाही त्या ठिकाणी. तर यत्र यत्र चैतन्य विवर्जनात्वात तत्र तत्र न आत्मा. पुन्हा तसंच म्हणाला, किंवा तत्र तत्र अनात्मा. घट म्हटलं काय अनात्मा म्हटलं. म्हणजे यथा घट. लक्षात आलं? अणुवान प्रमाणाचा आकार टाकलेला आहे त्यांनी, की अणुवान प्रमाणामध्ये सिद्धी करण्यासाठी त्याला काय केलेलं आहे, इथं हेतू वापरलेला आहे. आणि हेतू कोणता आहे म्हणताल तर जडत्व. जे जे पदार्थ जड असतात, आता मराठीत पहा, आत्मा प्राण हा आत्मा नाही, कारण तो जड आहे. जे जे जड असतं ते आत्मा नसतं. ते आत्मा नसतं. उदाहरण घट, असं मराठीत अनुमान केलं आपण. लक्षात आलं? पुढे तात्पर्य, प्राणमय कोश आत्मा नव्हे ही गोष्ट सिद्ध झाली. एकंदरीत काय सिद्ध झालं तर प्राणमय कोश हा आत्मा नाही हे सिद्ध झालं. पुढचा श्लोक घ्यायचा आहे. हरि अहंता ममतां गेहे देहे गेहादौ च करोति यः अहंतां ममतां देहे गेहादौ च करोति यः कामाद्यवस्थया भ्रान्तो नासावात्मा मनोमयः कामाद्यवस्थया भ्रान्तो नासावात्मा मनोमयः अहंतां ममतां देहे गेहादौ च करोति यः कामाद्यवस्थया भ्रान्तो नासावात्मा मनोमयः अहंतां ममतां देहे गेहादौ गेह आदौ अशा पदच्छेद मिळतो त्याच्यात. त्यांनी खाली नाही केलेला दिसत, पण गेह म्हणजे गृह म्हणजे घर, आणि गेहादौ म्हणजे गृह अधिक आदि करून, म्हणून गेहादौ एक शब्द केला. च करोति यः कामादी अवस्थाया असे दोन पदच्छेद निघतात त्याच्यात, त्यांनी केलेले नाहीत. भ्रांत हा न असौ आत्मा मनोमय. सोपं आहे. वरती जसा पदच्छेद होता हे पद आलेलं आहे, न असावा आत्मा
चला, अहंताम ममताम देहे गेहादौ च करोती यः, पदच्छेद नाही वरती कुठे. कामादी अवस्थाया करता येईल आपल्याला. भ्रांत न असौ आत्मा मनोमय. सांगा मस्केताई. गेह आदव असं तरी म्हणावं लागेल किंवा गेह आदव म्हणा. हा. कामादी अवस्थया भ्रांतो भ्रांतः न असौ आत्मा मनोमयः. बरोबर. तर यहा देह अहंताच्या, आता मनोमय कोश आत्मा कसा नाही. मनोमय कोश तर याच्यामध्ये मन आले. अंतकरण चतुष्टयाच्या अंतर्गत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार. त्यापैकी मन धरलं आणि नुसतं मन अधिक त्या ठिकाणी पंच ज्ञानेंद्रिय बरोबर मनोमय कोश तयार होतो. मनोमय कोश कसा तयार झाला. अधिक मन यांनी तयार झाला. तर याचं काय करतो हा पहा आता. तर यहा देहे अहंताच गेहादो ममताम करोती. हा मनोमय कोशाचं काम आहे. जो देहावर अहंता म्हणजे मी देह आहे, अहम अहम मी 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 असा पद्धतीचा. खरं त्या ठिकाणी अहंतेची उत्पत्ती मनामुळे झाली. मन नसतं तर देहाला कोणी मीच म्हटलं नसतं, कारण मन आहे ना. अहंता व अहम शास्त्रात त्याला अहम अध्यास असा म्हटलं. आणि दुसरा अहमला धरून मम अध्यास म्हणजे माझं माझं काय घ्या आधी म्हणजे घर, बाकीची जमीन जुमला इस्टेट काय आहे संबंधी मम, अहमच्या संबंधी ममचा पसारा झाला. तर गेहादिकांच्या ठिकाणी ममता ठेवतो. असो असा जो तो कामादी अवस्था, काम क्रोध लोभ हे सगळं मनामध्ये आहे ना. कामामध्येच भ्रांती, मनामध्येच काम क्रोध लोभ हे राहतात. तेव्हा कामादी या पदाचा अर्थ केला. अवस्थांनी भ्रांत म्हणजे ज्या ज्या काम या अवस्थेने भ्रांत, लोभ या अवस्थेने भ्रांत असं मन बनतं. भ्रांत झालेला मनोमय कोश आत्मा नाही, तो आत्मा नाही, कारण तो विकारी बनला. कामादी काय आहेत विकार आहेत. आणि जिथे जिथे विकार असतात तिथे तिथे आत्मा नाही. तर आत्मा हा अविकारी आहे. सध्या वाचा आपण याचं विश्लेषण पुढच्या वेळेस जास्त करू. अहंतां ममतां देहे गेहादौ च करोति यः कामाद्यवस्थया भ्रांतो नासावात्मा मनोमयः. यः देहे अहंतांच गेहादौ ममतां करोति. जो देहावर अहंता व ग्रहादिकांच्या ठिकाणी ममता ठेवितो असौ कामाद्य व्यवस्थया भ्रांतः मनोमयः आत्मा न भवति. तो कामादी अवस्थांनी भ्रांत झालेला मनोमय कोश आत्मा नाही. ठीक आहे. प्रकाशात काय म्हणतात. अविद्येच्या आवरण व विक्षेप अशा दोन शक्ती आहेत. अविद्येच्या म्हणजे अज्ञानाच्या, ज्याचा आभासामध्ये सुद्धा तसं म्हटलंय की आभासाच्या 7 अवस्था. आभासाच्या 7 अवस्था सांगा बरं. अविद्या, अज्ञान, अज्ञानच धरायचं. अविद्यानाच अज्ञान. आभासाच्या 7 अवस्था सांगा. अज्ञान, विक्षेप, आवरण, अज्ञान नंतर आवरण नंतर विक्षेप येते. हा, अज्ञान, आवरण, विक्षेप, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष, अपरोक्ष, तर त्याच्यामध्ये अज्ञान ही पहिली अवस्था, नंतर आवरण आणि नंतर विक्षेप पडला. आणि विक्षेपामध्ये स्थूल आणि सूक्ष्म देह येतात. असा विषय झालेला आहे तुम्हाला. चला, तेव्हा आवरण आता अविद्येच्या म्हणजेच अज्ञानाच्या. तिथं काय म्हटलेलं आहे अज्ञान. चला वाचा. अविद्येच्या आवरण व विक्षेप अशा दोन शक्ती आहेत. त्यातील आवरण शक्तीमुळे प्राण्याला स्वतःचा विसर पडतो. बरोबर. म्हणजे त्याच्या नित्य शुद्ध स्वरूपाचे त्याला विस्मरण होते. बरोबर. व द्वितीय शक्तीमुळे तो देहादिकांना मी असे मानितो व पुत्राधिक माझे असे समजतो. बरोबर. म्हणजे अहंता व ममता हे खोटे भाव स्वरूपाच्या विस्मरणानंतर विक्षेप रूपाने प्राण्याच्या ठिकाणी राहतात.
यामुळे विक्षेप स्वरूपाने रूपाने प्राण्याच्या ठिकाणी राहतात म्हणतात. अहंता व ममता हे खोटे भाव स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या विस्मरणानंतर विक्षेप रूपाने प्राण्यांच्या ठिकाणी राहतात. हा, त्यामुळेच श्री गौडपादाचार्यांनी गौडपादाचार्य कोण आहेत? आचार्यांचे आजे गुरु, गुरूंचे गुरु हा, गुरुजींच्या गुरुजी. हा. गौडपादाचार्यांनी सांगा. निद्रावस्थेला निद्रावस्था आणि स्वप्न व बस, जागृत हा, तिथपर्यंत थांबायचं. निद्रावस्थेला निद्रावस्था आणि स्वप्न या दोघांनाही काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? निद्रावस्थेला निद्रावस्था आणि स्वप्न हे दोन त्याच्यात आले. व जागृत यांना स्वप्न, व जागृत यांना स्वप्न म्हणजे जागृती ही काय झाली? स्वप्न. आणि स्वप्न आणि निद्रा ही निद्राच झाली असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं? जागृतीला काय म्हटलेलं आहे? स्वप्न म्हणजेच प्रातिभासिकता. हा, म्हणून जागृती ही काय आहे? स्वप्नच आहे असं म्हटले. चला याचा विस्तार करू आपण पुढच्या पाठात, आता जास्त वेळ नाही. देहाला हा मी असे समजून हा, हे ग्रहाधिक पदार्थ माझे आहेत हा. असे समजतो. बरोबर. असे जो समजतो तो मनोमय कोशही आत्मा नाही. हा मी असे देहाला आणि देहाच्या संबंधाने जे जे पदार्थ आहेत, पत्नी पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर हे सगळे माझे, असं समजतो. कारण ह्या मनाचे स्वरूप स्थिर नसून किंवा ते काम तृष्णा रूपाने परिणाम पावते. बरं, काम मनाचं स्वरूप स्थिर नाही, चित्तात लगेच काम येतो. इच्छादी प्रगट होतात, हव्यास वाढतो. हे कामाचं स्वरूप आहे. किंवा असं अत्यंत करायचंय, ते लोभी करायचंय. किंवा क्रोध किंवा लोभी. कधी कधी ते मत्सरही करते. बरोबर. कधी कधी ते मत्सर सुद्धा करतात. ते म्हणजे मन मत्सर सुद्धा करतात. कधी प्रेम करतं, कधी मत्सरही करतं. असं त्या मनाचं स्वरूप आहे. तात्पर्य म्हणजेच ते विकारी आहे. तात्पर्य ह्याप्रमाणे मनाचे स्वरूप अस्थिर असल्यामुळे त्याला आत्मा असे म्हणणे अयुक्त आहे. बरोबर. जे जे विकारी ते आत्मभिन्न. जे जे विकारी असतं ते आत्मभिन्न असतं. आता परत अणुवान प्रमाणाचा आकार येईल. हा, अशी घटादी पदार्थांवरून व्याप्ती ठरत असल्यामुळेही हम्म, प्रस्तुत मत त्याज्य आहे. बर. येथेही असे अनुमान मांडावे. मनोमय आत्मा न भवती विकारित्वात् देह. आलं का नाही? तर पुढे आणखीन तसंच की विवादाध्यासित हा, हे पद लावायचं तिथं. विवादाध्यासित हा मनोमय आत्मा न भवती विकारित्वात् देहव. तर तेव्हा पक्ष विवादाध्यासित्वात् मनोमय आत्मा न भवती आणि साध्यात आणि विकारित्वात हेतू आणि देहवत म्हणजे देहवत म्हणजे जड. म्हणजे हे आपापच देह आपलं विकारी. इथं विकार लावला ना. देह कसा आहे? त्या पद्धतीने मन सुद्धा विकारी आहे आणि ते आत्मा न भवती. मन आत्मा न भवती म्हणून मनोमय कोश हा आत्मा न भवती. चला आता कर्तृत्व संज्ञा विज्ञानमय कोशाचे स्वरूप पुढचं दाखवतात. म्हणून हे दोन श्लोक याच्यामध्ये आले. आत्ता आपले झाले. एक मनोमय कोश आत्मा नाही आणि त्याच्या आधी प्राणमय कोश आत्मा नाही. अभ्यास करून या. पुढच्या वेळेस जास्त पाहू. कुंडली करदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ.